आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहेत बारक्या. पहिलाच बॉल फुल टॉस होता तेजस ठाकरे साठी. फुल टॉस बॉल वरती आला. हॅलो. तर आकाश पाढावे यांच्यावरती मात्र आक्रमण केले तेजस ठाकरे यांनी. पहिल्या बॉलवरती षटकार आलेला आपण पाहायला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे गेले आणि आक्रमक सुरुवात आपण पाहतोय. पहिला बॉल चुकीचा होता, फुलटॉस होता आणि त्याला मात्र पनिश केलंय. षटकार ठोकलाय. 6 धावा इथे मात्र धावफलकावरती आल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. फॉलर थ्रो मध्ये देखील आपण पाहतोय प्रयत्न केले बारक्या यांनी, परंतु बॉलला रोखू शकले नाही. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि आक्रमक सुरुवात केली आहे. तेजस ठाकरे यांना माहिती आहे पाठीमागची मॅच पराभव त्यांना व्हावं लागलं होतं आणि ही मॅच जिंकून मात्र प्रयत्न करावे लागतील. यावेळेस देखील आपण पाहतोय पॉइंट रिझनला बॉल गेलाय. बॅटला स्लाइस झाला थोडासा बॉल. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नव्हता. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7. बारके आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 7 धावा धावफलकावरती. धावफलकावरती धावा आहेत 7. आपण पाहिलं काल देखील एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख केला. जेम्स अँडरसन आपण पाहिलं 2002 साली खरं तर वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2003 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि तदनंतर मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये जगामधला एकमेव गोलंदाज आहे की ज्याने 700 विकेट मिळवलेले आपण पाहिल्यात. त्यापूर्वी 2 फिरकी गोलंदाजांनी हा कारनामा केला होता, परंतु जगामधला एकमेव वेगवान गोलंदाज आहे ज्याने 700 विकेट टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून मिळवलेले आपण पाहिल्यात. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय डीप मध्ये बॉल गेला होता. 1 धाव आली. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 8 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील आपण पाहतोय कमालीचा स्ट्रोक आहे तेजस ठाकरे यांच्या बॅट मधून. आणखीन एक सिक्सर. क्या बात आहे. तेजस ठाकरे मात्र एका वेगळ्या लयीत मात्र आता फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. तर आणखी एक षटकार जर लगावला तेजस ठाकरे यांनी तर साई कोंडिलकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या मॅच मध्ये एका वेगळ्या लयीत फलंदाजी केलेली आहे तेजस ठाकरे यांनी. सुरुवात तर आक्रमक केली आणि आवश्यकता होती आक्रमक सुरुवातीची. या मॅच मध्ये कमालीची सुरुवात पाहायला मिळाली तेजस ठाकरे यांच्या बॅटमधून. फुलर लेनचा बॉल होता आपण पाहतोय. 1 धाव इथून मात्र अर्जित होईल. धावबाची देखील संधी होती. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. काय सुरुवात केली आपण पाहतोय तेजस ठाकरे यांनी षटक क्रमांक 1 मध्ये. बारक्या अर्थात आकाश पाढावेवरती आक्रमण केलंय आणि या तब्बल 15 धावा कुठून काढल्यात. मैदानावरती इम्रान देखील आहेत. इम्रान शेख आणि तेजस ठाकरे ही जोडी मैदानावरती आहे. इम्रान अर्थात मुन्ना मैदानावरती आहेत आणि दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मुन्ना आपण पाहिलं अगदी अगोदरच्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाले होते पहिला बॉल फेस करत असताना, परंतु या मॅच मध्ये संधी आहे. पहा क्रिकेट हा वर्तमानाचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेझेंट. क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रोसेस आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला सातत्याने सांगत असतो कंट्रोल द कंट्रोलेबल. तुमच्या हातामध्ये काय. पाठीमागची मॅच तुम्ही गमवली आहे, नवीन मॅच तुमच्या हातामध्ये आहे, कारण नॉकआउट मॅच तुम्ही खेळत नाहीत, प्रीमियर लीग खेळताय, तर एक संधी आणखी एकदा मिळणार आहे.
फैजल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, समोरच्या दिशेने आक्रमण केलंय तेजस ठाकरे यांनी. आणखी एक 4. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 19 धावा धावपलकावरती आहेत आणि तेजस ठाकरे एका वेगळ्या लयीत फलंदाजी करताना पाहायला मिळतात या मॅच मध्ये. एकोणीस धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. आपण पाहतोय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये तेजस ठाकरे यांच्या बॅट मधून आणखी एक 4. आणि हे मैदान नक्की आहे तेजस ठाकरे यांच्यासाठी. आपण पाहतोय फॉर्म बराच काळ गणलेला होता, परंतु आता मात्र या सामन्यामध्ये एका वेगळ्या लयीत फलंदाजी केली आहे तेजस ठाकरे यांनी. आणि ही क्षमता आहे तेजस ठाकरे यांच्याकडे देखील. 360 डिग्रीमध्ये खेळण्याची क्षमता आहे आणि या मॅच मध्ये लयीत आहेत तेजस ठाकरे आपण पाहतोय. तर यावेळेस मात्र आक्रमण केलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. तेजस ठाकरे यांच्या बॅट मधून 2 चौकारानंतर आलाय षटकार. पाहायला मिळते तेजस ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि धावपलकावरती धावा आहेत 29 धावा धावपलकावरती आहेत. आणि साई कोंडिलकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणखी एक षटकार आला तर 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पुढचा बॉल आणखी एकदा आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये. तेजस ठाकरे यांचा फेवरेट फटका आहे आणि बॉलला पाठवलंय फाईन क्षेत्रामध्ये. सिक्सर. 200 रुपयाचं बक्षीस तर असणार आहे साई कोंडिलकर यांच्या माध्यमातून आणि 1000 रुपयाचं बक्षीस, 500 रुपयाचं बक्षीस असेल. लगातार 3 षटकारांसाठी आपण पाहतोय. षटकार लगातार 3 जर आले तर आपण पाहतोय 2000 रुपयाचं बक्षीस नरेश ठाकरे यांच्या माध्यमातून देखील असणार आहे. आणि 1000 रुपयाचं बक्षीस आपण पाहतोय सौरभ लाड यांच्या माध्यमातून देखील असणार आहे. तर इथे संधी आहे. आपण पाहतोय तेजस ठाकरे यांच्याकडे लगातारचा तिसरा षटकार येईल का. यावेळेस देखील बॉल लॉफ्ट केला. आपण पाहतोय गॅप मध्ये बॉल आहे आणि बॉल आउट ऑफ द पार्क गेलाय. लगातारचे 3 षटकार आपण पाहतोय या ठिकाणी आलेत तेजस ठाकरे यांच्या बॅट मधून. आणि कमालीची फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळाली. 200 रुपयाचं बक्षीस तर आमच्याकडे जमा झालेलं आहे. नरेश आपण देखील या ठिकाणी पैसे जमा करायचे आहेत. विनंती आहे नरेश ठाकरे 2000 रुपये आपण जमा करा. लाड साहेबांकडून 1000 रुपये. पुन्हा एकदा आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. इथे मात्र अपील पंचांकडे झाली आहे आणि पंचांचं बोट बॅटच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे धाव आलेले आहे. तर 1 धाव असणार आहे शेवटच्या बॉलवरती आपण पाहतो. नाही तर अंतिम बॉलवरती निर्णय काय आहे विनंती आहे. डॉट बॉल आहे. ओके थँक्यू. 41 धावा धावपलकावरती आहेत 41. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तेजस ठाकरे यांच्या अर्धशतकासाठी सुमित बाउस्कर साहेब आणि नरेश ठाकरे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं बक्षीस तेजस ठाकरे यांच्यासाठी असणार आहे. तर आपण पाहतोय श्रीमान रमेश चव्हाण साहेब आणि अरुण चाळके साहेबांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय आणि आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि स्ट्राइक वरती इम्रान आहेत आपण पाहतोय.
तर बारक्या यांच्या प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय सचिन दलाल साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये असणार आहेत. ज्यावेळेस फटका चांगला आहे आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव तर पूर्ण होईल आणि एकाच धावेवरती समाधानी देखील राहावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. तर पुन्हा षटकार जर आला तर आपण पाहतोय साई कोंडिलकर यांच्या माध्यमातून आणखी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. काय सांगितलं बोलतोय ऐकू येत नाहीये. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल आहे. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. तर आपण पाहतोय गीतेश ठाकरे यांच्या माध्यमातून देखील अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. तेजस ठाकरेंसाठी सुवर्ण संधी आहे मैदानावरती. ज्यावेळेस आपण पाहतोय फुलटॉस बॉल होता. एक धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेला. आपण पाहतोय फुलटॉस बॉल होता. चेक केलं जाईल. नो बॉल तिसऱ्या पंचांनी कॉल केलेला आहे. आपण पाहतोय पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल असेल फ्री हिट. इम्रान आहे स्ट्राइक एंड वरती आणि हा असेल फ्री हिटचा बॉल. फटका आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील इम्रान. काही काळापुरती आपण पाहतोय खरं तर अगदी जीव भांड्यामध्ये होता, मुठीमध्ये होता. एक धाव तर आली. धावबाची देखील संधी होती परंतु स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा तेजस ठाकरे. काय आक्रमक सुरुवात षटकारानं सुरुवात केली होती. षटकारानं मात्र खातं खोललं या सामन्यामध्ये तेजस ठाकरेने आणि एक वेगळा अनुभव तेजस ठाकरे निश्चित आपण पाहतोय एका वेगळ्या लयीत पाहायला मिळालेत या सामन्यामध्ये. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका आणि 360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता आहे तेजस ठाकरे यांच्याकडे. क्षेत्ररक्षक अगदी लोटांगण घालतायत परंतु बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. क्रिकेटचा क्लास दाखवणारा स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहतोय. 4 धावा मिळतील. चौकार. वरती धावा आहेत अगदी 50. गोलंदाज बारक्या. आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. चौदा बॉल मध्ये आपण पाहतोय 45 धावा इथे मात्र बनवलेल्या आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय लॉफ्ट केलाय. फटका कमालीचा आहे आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक तेजस ठाकरे यांच्या नावावरती आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 51 धावांवरती नाबाद आहेत. 15 बॉल मध्ये 51 धावा. बॅट दाखवायची आहे तेजस ठाकरे, विनंती आहे. 51 धावा आपण पाहतोय. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक तेजस ठाकरे यांच्या नावावरती आहे आणि 5000 रुपयाचं बक्षीस देखील मिळणार आहे. सुमित बावस्कर साहेब असतील आणि नरेश ठाकरे असतील, विनंती आपण पैसे जमा करा. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तेजस ठाकरे यांची खेळी देखील संपुष्टात आली आहे.
गीतेश ठाकरे यांच्या माध्यमातून बारक्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आपण पाहतोय सचिन दलाल साहेबांच्या माध्यमातून आणि सर्वांवरती बक्षीस होते आपण पाहतोय. परंतु तेजस ठाकरे या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक बनवलंय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूने देखील आपण पाहतोय अभिनंदन केलंय तेजस ठाकरे यांचं. कमालीची बॅटिंग आहे आणि संपूर्ण मंचाने देखील टाळ्यांचा कडकडाट केलाय. काय खेळी आहे आपण पाहतोय तेजस ठाकरे यांची. 56 धावा धावपलकावरती आहेत. सामना थोडासा स्पीडअप करा. 3 सामने आज आपल्याला अतिरिक्त खेळायचे कालच्या पेक्षा. चला खेळाडूंना विनंती थोडीशी घाई करा. तेजस ठाकरे आपण पाहतोय. पुढची मॅच असेल प्रियांश मॅव्हरिक्स आणि स्वामी 11 या दोन संघांदरम्यान पुढची मॅच असणार आहे. टॉससाठी आपण यायचंय. प्रियांश मॅव्हरिक्स आणि स्वामी 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी येणं गरजेचं आहे. एकावन्न धावा आपण पाहिल्या तेजस ठाकरे यांच्या बॅटमधून. नवीन बॅटर ओमकार मैदानावरती आहेत आणि षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. प्रशांत सूर्यराव अर्थात लाल्या आपण पाहते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 4 साठी. बॅटिंग साठी इम्रान सज्ज आहेत. ज्यावेळेस आपण पाहतोय समोर दिशेने ओव्हर द बॉलर हेड हा फटका खेळले. गोलंदाज स्वतः धावत जातात बॉलच्या दिशेने. 2 धावेचा प्रयत्न आहे आणि डेंजर एंडला थ्रो जरूर केला होता परंतु आपण पाहतोय 2 धावा इथे देखील पूर्ण होतील आणि 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 58 58 धावा धावपलकावरती आहेत. 58 धावा धावपलकावरती आहेत. ओ इथे मात्र आपण पाहतोय स्टंपिंग विकेट आलेले आहे. इम्रान इथे बाद झाले. चांगलं इस्टिरक्षण पाहायला मिळाले. तर कुणाल भोयर आपण पाहतोय यष्टांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली कामगिरी पाहायला मिळाली. तर जेपी पॅनलचे पंच आहेत आपण पाहतोय कुणाल भोयर आणि त्यांनी चांगलं यष्टरक्षण देखील केलेलं आहे. आणि कुणाल पेनकर देखील पंच आहेत आपण पाहतोय. 2 पंच खरं तर खेळाडू देखील आहेत. अठ्ठावन्न धावा धावपलकावरती आहेत. ज्यावेळेस मात्र एज लागते दरम्यान रिझनला बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. आपण पाहतोय 59 धावा धावपलकावरती आहेत.
59 59 धावा धावपलकावरती. एकोणसाठ धावा धावपलकावरती आहेत. 59. प्रशांत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. 59 धावा धावपलकावरती. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळते. ओमकार आणि रवींद्र चव्हाण ही जोडी मैदानावरती आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजनला बॉल आला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होणार नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 60 धावा धावपलकावरती. आणि या क्रुशियल मॅच मध्ये आपण पाहतोय तेजस ठाकरे नेहमीच चांगली खेळी करताना आपण त्यांना पाहिलंय. श्रीमान रमेश चव्हाण साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य मंचकावरती संपन्न होईल. मी विनंती करतोय या ठिकाणी सचिन दलाल साहेबांना आपण सन्मानित करायचे. रमेश चव्हाण साहेबांना. रमेश चव्हाण साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. अरुण ताळगे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. सचिन दलाल साहेबांच्या माध्यमातून हे सन्मान इथे संपन्न होत आहेत. 2 धावा आल्यात. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 62 धावा धावपलकावरती आहेत. प्रशांत सूर्यराव आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 62 62 धावा धावपलकावरती. तर उत्कृष्ट खो खो खेळाडू आहेत आपण पाहतोय. रमेश चव्हाण साहेबांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचकावरती संपन्न होतोय. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय शरीरावरती बॉल आदळलाय. यष्टनवरती देखील आदळलाय. आणि फलंदाज त्रिफळाची होत आहेत. 1 मोर विकेट आपण पाहतोय. बासष्ट धावा धावपलकावरती आहेत. तर आपण पाहतोय अकीब यांनी लगातारचे 3 षटकार मारले. तर शाकिब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि 1 किलो कुफा असणार आहे. ही संधी आहे या ठिकाणी. धावपलकावरती धावा आहेत 62 62. 15 आल्या पहिल्या ओव्हरला. दुसऱ्या ओव्हरला आल्या 26 41 झाल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरला 15 आल्या 56 झाल्या. आणि या ओव्हरला 6 धावा आल्यात. केवळ 62 धावा धावपलकावरती आहेत. 62. आकाश राऊत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला. आपण पाहतोय मैदानावरती फुटबॉल खेळतायत. 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 64 धावा धावपलकावरती आहेत. अक्षय राऊत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजनला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 65 धावा धावपलकावरती आहेत. टॉस साठी यायचं आहे. विनंती आहे या ठिकाणी प्रियांश मॅव्हरिक्स आणि स्वामी 11 संघ दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी या. प्रियांश मॅव्हरिक्स आपल्याला विनंती आहे आपला संघनायक या ठिकाणी पाठवायचा आहे. काल 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. काल 4 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आज 4 संघ सहभागी होत आहेत. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे.
आणि या मैदानावरती 2 धावा 3 धावा तेव्हा शक्य आहेत. 3 धावा देखील येताना आपण पाहिल्यात. ज्यावेळेस फंबल होईल त्यावेळेस 2 किंवा 3 धावा येऊ शकतात. 2 धावा आल्यात आणि धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 67 धावा धावपलकावरती आहेत. श्रीमान भूषण कोंडिलकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होते आणि साहेबांना विनंती आहे आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक तिकडे होते त्यांच्याकडून झाली आहे चूक. चार धावा आल्यात आणि 4 धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 71. 71 धावा धावपलकावरती आहेत. अकीब डावाला फिनिशिंग टच देताना आपण त्यांना देखील पाहतोय. 71 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल होता. राईट झाला लेंथवरती पडल्यावरती डॉट बॉल आपण पाहतोय. अक्षय राऊत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि 71 धावा धावपलकावरती आहेत. अकीब आहेत बॅटिंग साठी. अकीब आणि ओमकार. प्ले अँड मिस धावबाची संधी होती. फलंदाज धावबाज झालेत आपण पाहतोय. धावपलकावरती धावा आहेत 71-72 धाव्यांचं लक्ष आहे. प्रियांश मॅव्हरिक्स आणि स्वामी 11 संघाचे संघनायक. विनंती आहे आपण टॉससाठी यायचंय. प्रियांश मॅव्हरिक्स आणि स्वामी 11 संघाचे संघनायक आपण टॉससाठी या ही देखील विनंती आहे. इथे लक्ष आहे आपण पाहतोय 72 धाव्यांचं आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे मात्र खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. पाठीमागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय 72 धाव्यांचं लक्ष होतं पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये देखील 72 धाव्यांचं लक्ष आहे. परंतु पहिल्या मॅचमध्ये निर्वा टायटन संघाला धावा चेस करायच्या होत्या आणि या मॅचमध्ये निर्वा टायटन संघाने बनवल्यात 71 आणि 72 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण पाहतोय. आर्या इन्फ्रास्ट्रक्चर या संघासमोर आणि प्रियांश मॅव्हरिक संघानं टॉस जिंकलेला आहे पुढच्या सामन्याचा. आणि क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आहे. प्रियांश मॅव्हरिक्स पाठीमागची मॅच त्यांनी जिंकलेली आहे. तर आपण पाहतोय मेंटर आहेत प्रियांश मॅव्हरिक संघाचे मुन्ना स्वामी आणि खूप चांगली स्कोरिंग देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक घडामोडीचा अचूक आढावा ते ठेवतायत. मैदानावरती घडणाऱ्या धावा असतील विकेट असतील. थँक्यू सो मच. तुषारजी शिंदे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शुभ शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा कोगाव प्रीमियर लीग KPL हे पर्व तुम्ही एन्जॉय करता. खूप चांगली स्पर्धा 20-24 पर्व 2 दिवस स्पर्धेचा कालखंड तुम्हाला पाहायला मिळेल. काल मोठ्या थटामटाने गुणा गोमेदल्यानं काल स्पर्धेला सुरुवात झाला आणि आज तुम्ही पाहताय स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. यासाठी केला होता 88 शेवटचा दिवस गोड बाबा आणि आजचा दिवस गोड होता. सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. बघा विनंती आहे 20 मिनिटांचा अवधी असेल. 4 षटकांसाठी 5 षटकांसाठी आपण 25 मिनिटांचा अवधी देतो. अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. सलामी जोडी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान रोहितजी राजेश शर्मा साहेबांचा शुभ आगमन झाला. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल वरती बाउन्स इथे मात्र पाहायला मिळेल आणि एका धावाच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 72 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि 72 धावांचं लक्षाचा टार्गेट चेस करत असताना पहिला बॉल खराब फेकला. गोलंदाज अकीब स्टॅकिंगवरती बॅटर तुम्ही पाहताय सनी आणि त्याच्या साथीनं प्रशांत. सलग दुसरा वाईट आता फेकण्यात आला अकीबच्या माध्यमातून. 72 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आता 70 करायचे आहेत चेस. त्याच अनुषंगानं बॅटर उतरला सनी. यावेळेला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय बिगिट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला. बॉल मात्र बरदा वेगाने निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये पहिला बॉल आता अकीबने डॉट फेकला. 72 धाबा त्यांना रोखायचे आहेत. 1 कमांड धाबांची दुवादार बॅटिंग तेजस ठाकरेच्या बॅटमधून टँगोच्या बॅटमधून आपण पाहिल्या. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकला आणि आता या मॅचमध्ये तुम्ही पाहता समीकरण आता उरलंय. येणारे 29 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता अजूनही या मॅचमध्ये 70 धाबाची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतो अकीब. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राईट मोडतो विकेटनं. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. चूक झाली आहे आणि बॉल देखील अखेर निघून चालाय. दन 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 करत पॉईंटला 2 धाबा इथे मिळतील. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धाबा इथे देखील जोडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो. 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रशांत सूर्यराव त्याच्या साथीनं सनी भोईर यांना. दोन्ही खेळाडू चांगले खेळतात. चांगल्या फॉर्म मध्ये. पंच 1 मिनिट सामना थांबवा. चौकार आहे का? स्वप्नील जाधव यांनी मागणी केली की चौकार आहे परंतु चेक करण्यात येईल. चेक करू आम्ही 1 मिनिट. अनुफिल अंपायर 3 धावा. 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 धाव्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 5. या आकड्यावरती आता धावफलक जाऊन टेपलाय. गोलंदाज अकीब. या आपल्याला देखील अडबा बाटना खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही. या बॅटन बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये स्ट्रायकिंग वरती प्रशांत सूर्यराव. चांगली बॅटिंग करावी लागेल. याच अनुषंगाने तो दाखल झालाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली अकीबच्या माध्यमातून. ज्याने चेंडू फेकले आतापर्यंत 2 धाबा खर्च केला. 3 बॉल टाकले. धाबा खर्च केला 5.
या आपल्याला देखील तेज थराल गोलंदाजी तुम्ही पाहता टप्पा पडला बॉल मात्र बरदा वेगाने निघून चालला बॅटम पॅटच्या मधून यष्टिरक्षक तेजस ठाकरेच्या हातामध्ये डॉट बॉल. सलग पहिल्या 2 बॉलवरती तुम्ही पाहिलं जिथे मात्र खराब लाईन आपण पाहिली अकिपच्या माध्यमातून परंतु आता तो देखील कमबॅक करतोय आणि धावफलक आता पूर्णपणे स्थिरावलाय. पुढे सरसावले ऑन साईडला खेचलाय फटका फसला की काय डीप मध्ये खेळाडू उपस्थित त्याच्या डोक्यावर फील्ड से मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. धावफलकावरती 16 धावा जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग करतोय प्रशांत त्याच्या साथीनं चांगली साथ देतोय सनी भोईर परंतु आतापर्यंत सनी भोईर शांत आहे. ही जमेची बाजू टीम क्षेत्ररक्षण करत असताना निर्भा टायटन्स या संघासाठी निर्भा टायटन्स विपक्ष आर्या इन्फ्रा स्ट्रक्चर या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळलाय चांगला फटका आहे बॉल चालल्यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये षटकार. हितेश राजे देखील आता आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. एक षटकार जरूर आला धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय.
या वेळेला देखील लाईन भरकटला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते भेटी. या टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 23 धाबा. धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये आता समीकरण चांगलं इथे मात्र सेट झालंय. 72 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग. हाफ ट्रॅकर होता. इथे देखील लाईन खराब आहे. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे बळलेत. व्हाईट बॉलचा इशारा पोहोचलाय. टीमची टोटल धावसंख्या आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. धावफलक पुन्हा एकदा तुम्ही पाहताय. आता पुढे जात असताना 24 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय तेजस ठाकरे. आतापर्यंत मागणं जरूर ठरतो. या वेळेला देखील मागचा पाय बाकवला. षटकार दाखवायचा होता. पंचाकडे लाऊड अपील झाली आहे परंतु पंच सहमत नाही आहेत. दरम्यान धाव मिळेल ती लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. पायावरती चेंडू जरूर आदळतोय. दरम्यान धाव इथे मात्र मिळेल ती लेग बायच्या स्वरूपात सिंगल. आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. 25 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. या वेळेला देखील पुन्हा एकदा लाईन खरा पार मिळते. तेजस ठाकरेला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे त्याने आता नाराज केलंय. कारण बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग झाली. 51 धाबा तेजस ठाकरेच्या बॅटमधून आपण पाहिल्या परंतु या मॅचमध्ये आता यावेळेस चांगला फटका आहे. ऑन साईडला लॉंग ऑनला बॉल चाललाय. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. आणि आता सिंगलपेक्षा जास्त काय मिळणार नाही. या पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केला अकीबनं. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धाबा खर्च करतोय टँगो. आणि धावफलक पुढे सरकेल 27 धाबा. या बॉलला देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या वरून बॉल मात्र निघून चालत रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची टोटल धावसंख्या आता पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा 28 धाबा. पुन्हा एकदा इथे मात्र व्हाईट बॉल फेकलाय. आज तेजस ठाकरे जणू काही लाईन भरकटलाय आणि आता लेंथवरती त्याला गोलंदाजी करावी लागेल. 6 व्हाईट बॉल आतापर्यंत फेकलेत. यावेळेस तेजस ठाकरे ना धावफलक पूर्णपणे आता वेगाने पुढे सरकेल. यावेळेस पाहावं लागेल. आता लाईन सुरू आहे आणि इथे तुम्ही पाहताय अपील तर झाली आहे. म्हणणं आहे ना तुम्ही पाहू शकता अपील भरपूर जोरदार झाली परंतु घडले काय हे देखील पाहावं लागेल. दोन्ही पंच शहानिशा करतील. तदनंतर एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत येईल. केपी सर नोट आउट. केपी सर आपला निर्णय कळवा. नोट आउट. थांब ना मला लय टाइम आहे. 29 धाबा. 72 पाहिजे. पहिलाच बॉल होता का? पहिला बॉल होता ना. हो जातो ना. अशा मध्ये इथे नाव टाका. 18 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 43 धाबांची गरज आहे जिंकला करता. ओमकार आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3 घेऊन समोर बॅटर प्रशांत. 18 बॉल मध्ये 43 धाबा आता बनवायचे या बॅच मध्ये. 18 चेंडू मध्ये आता 43 धाबा चेस करायचे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा. अजून बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत.
गोरदास यार पहिला बॉल यावेळेस तुम्ही पाहताय वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पार मिळेल. टप्पा पडला, बॉल मात्र निघून चालला. यावेळेस रक्षकाच्या हातामध्ये मुन्नाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना समीकरण आता तुम्ही पाहताय 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 43 धावांची गरज आहे. बाटची खडा घेतली. यावेळेस यशांच्या मागे मुन्ना पोहोचलेत. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल माघारी. आता पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय मैदानावरती आर्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि संघाला धक्का लागेल पहिला फलंदाज. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय कल्पेश जाधवला तुम्ही पाहताय मैदानावरती तो दाखल झाला. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल याच अनुषंगाने तो देखील उतरला. ओमकार लेफ्ट मोर द विकेटना चांगला फटका ऑन साइडला स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित त्याच्या डोक्यावरना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशीच तर बॅटिंग मागील मॅच मध्ये आपण पाहिली होती कल्पेश जाधवची आणि आता देखील पहिला बॉल फेस करत असताना ठोकलाय चौकार. पंधरा बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 39 धावांची गरज आहे. टप्पा पडला पुन्हा एकदा बॉल मात्र एस रक्षकाच्या हातामध्ये. आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना अजून या मॅच मध्ये 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 39 धावा जिंकण्याकरिता इथे करावं लागतील. चेसिंग करत असताना तुम्ही पाहताय मैदानावरती संघ आर्या इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या विरोधात निर्भा टायटन्स. हाफ टॅकर होता ऑन साइडला खेचलाय खेचून मारलाय. स्क्वेअर लेगला बॉल मात्र निघून चाललाय. टाटा बाय बाय करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 3 बॉलवरती 3 सिक्सर जर मारले तर कल्पेश जाधव साठी अमितजी डांगरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. पहिला षटकार ठोकला दुसरा देखील ठोकेल का पाहावं लागेल या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी आता करतोय कारण समीकरण थोडंसं जड झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये षटकार ठोकला बॅटर कल्पेश जाधवने धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. गरज होती 14 बॉलमध्ये 39 धावांची. आता 13 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही जिंकण्याकरिता 33 धावांची गरज. हा बॉल भरपूर महत्वाचा असेल. इथे जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा शिरकाव करेल बॅटिंग करत असताना टीम आर्या इन्फ्रास्ट्रक्चर. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. गोलंदाज ओमकारला तुम्ही पाहताय आतापर्यंत गोलंदाजी त्याने चांगली केली आहे परंतु एक षटकार जरूर आला लेफ्ट मोर द विकेट.
फुलटॉस होता यावेळेस अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती बॉल चालला लॉंगरला सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न नाहीये कारण त्याला माहिती आहे भारतच्या वेगाने झपाट्याने खेळाडू मुन्ना पोहोचला. छोटला उत्तम फेक करेल दरम्यान धाव मिळेल ते सिंगल. परंतु 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. 1+चा जमाना आहे आणि आता तुम्ही पाहताय 2 धाबा इथे देखील एकपट गेल्या. 2 धाबाच्या साथीने धाव फलक पुढे सरकतो. टीमची टोटल धाव संख्या 41. हा ट्रॅकर होता फ्रीटचा बॉल होता ऑन साईडला खेचला मिड विकेटला खेळाडू उपस्थित. जर कल्पेश जाधव स्ट्रायकिंग वरती असते तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. परंतु इथे तुम्ही पाहताय एक सिंगल आणि सिंगलच्या साथीने धाव फलक पुढे सरकतो. टीमची टोटल धाव संख्या पुढे सरकेल 42 आणि आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथे तुम्ही पाहताय अजूनही 30 धावांची गरज आहे. सनी बोरला तुम्ही पाहताय मध्यवर्ती खेळत असताना जो मात्र सिंगल डबलला प्राधान्य देतोय कारण त्याला माहिती आहे कल्पेश जाधवचा बल्ला बोलतोय. अशा परिस्थितीमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं जरुरी आहे आणि सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला बाहेर मिळेल कारण एका बाजूने सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावसंख्या खेचून घेऊन चाललाय सनी बोर तर दुसऱ्या बाजूला आक्रमक पवित्रा घेतला. नेट नंबर 3 वरती दाखल झाला कल्पेश जाधव आणि आता संकट मोचक कामगिरी त्याला करायची आहे कारण त्याला माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. किंजल भूषण कोंडिलकर यांच्याकडून जर सनी बोईरनं 3 बॉलवरती 3 सिक्सर मारले तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. एक सिंगल धाव इथे देखील मिळेल आणि सिंगलच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकतोय. रोहित जैन होते डीपमध्ये स्कोअर लाईनला. काय क्षेत्ररक्षण त्यांनी दाखवलं. सर्वाचा अभाव आहे तर देखील चांगलं क्षेत्ररक्षण आता तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा संधी मिळते संधीच्या सोनं करायचं. खरं तर लीग स्टेजवरती मॅचेस खेळत असताना गावाची लीग म्हटलं तर गावातून एखादा चांगला खेळाडू उभारून यावा आणि तो खेळाडू इनमध्ये घरचा संघ ग्रामीणचा संघ जो खेळत असतो त्यामध्ये एखाद्या नवीन खेळाडूची भरणी व्हावी यासाठी कोळगाव प्रीमियर लीग असेल लीग फॉर्मॅट आपण मॅच खेळत असतो. आणि आज देखील तुम्ही पाहता आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्याला खेळाडू चांगली कामगिरी करत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस तुम्ही पाहताय बॉल मात्र डीप मध्ये झाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉलला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. सुरुवातीला स्लो धावत होते खरं तर फर्स्ट गिअरवरती ते धावत होते परंतु नंतर पाहिलं त्यांना असं वाटलं होतं समोरून फिल्टर आलाय परंतु ज्यावेळेस पाहिलं क्षेत्ररक्षक समोरचा थांबलाय त्यावेळेस टॉप गिअरवरती धाव इथे घेतली जरूर परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतो. गोलंदाजच्या शैलीवरून तुम्ही पाहू शकता राजू सोळसे खोत यांनी जर झेल स्वीकारला तर सचिनजी दलाल साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. खुशाल खोत उर्फ खड्डा यांनी जर जेल स्वीकारला तर सचिनजी दलाल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 2 धाबा इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धाव फलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव संख्या आतापर्यंत 49. खुशाल खोत उर्फ खड्डा यांनी जर जेल स्वीकारला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सचिनजी दलाल यांच्याकडून. या आपल्याला देखील चांगल्या चेंडूची सांगता होत असताना राजू सोळसेला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना कित्येक वर्ष चांगला क्रिकेट छत्रपती सीसी कुळगाव टीमच्या माध्यमातून केला आहे आणि आज तुम्ही पाहताय लीग फॉर्मॅटमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना 49 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ संपन्न.
चांगला फटका आहे, परंतु इथे फटका फसला की काय, उंची तर गाठली आहे, लांबी गाठली नाहीये, खेळाडू पुढे सरकतोय, टीपलाय झेल, संपलाय खेळ, परतावेला गेल माघारी कल्पेशला, परंतु बाद. खुशाल खोतसाठी ही संधी होती झेल स्वीकारण्याची. जर धावत पळत पोहोचले असते तर हा झेल मिळाला असता, कारण 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. खुशाल खोतसाठी आता कॅश प्राइज वाढलंय, खड्डा यांच्यासाठी कॅश प्राइज वाढलंय. आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता हजारे बल्ल्यावरती झेल किती लांब असू दे, आता झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर होईल. डाईव्ह लागल्यावरती झेल स्वीकारल्यावरती 1500. क्या बात आहे. परंतु प्रॉपर कॅच पकडावे लागेल, नंतर झेल घेऊन तुम्ही पडाल, कॅश प्राइज भेटणार नाहीये. खोदून काढलाय, यामुळे देखील चांगला फटका आहे, बॉल बॅटरो करण्याचा प्रयत्न होता, इथे धाव मिळणार नाहीये. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 23 धावाची गरज. जिंकण्याकरिता 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सनी, ज्याच्यावरती कॅच प्राइज देखील लावण्यात आलं. किंजल भूषण कोंडिलकर यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 सिक्सेससाठी 1000. आता सिक्सर मारावे लागतील, कारण या मॅचमध्ये गरज देखील 23 धावांची. गोलंदाज पोहोचला ओमकार, गोलंदाजी मार्कवरती, समोर सनी. पहिला बॉल. यावेळेस तुम्ही पाहताय ब्लॉक कॉलचा चेंडू फेकला होता, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरण्यात आलं आणि इथे तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवर ते विकेट संपादित करण्यात आली आहे. यावेळेस सनीला परतावं लागेल माघारी, परत बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालेत. करुणेश ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन इथे भरकटला, गोलंदाज जंपार सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. धावफलक पुढे सरकतं. 50 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 22 धावाची गरज आहे. सुदर्शन जाधव देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांचा संघ पुढे सरकला, त्यांच्या साथीला तुम्ही पाहू शकता. सचिन राजेश शर्मा हे देखील मॅचचा आनंद घेतात, संघाचे पुरस्कर्ते आहेत सचिन राजेश शर्मा, त्यांचं आम्ही वेलकम करू या स्पर्धेच्या माध्यमातून. रोहित राजेश शर्मा असतील, गोलंदाज ओमकार. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्पा पडला आणि स्विंग बॉल मात्र निघून गेला आहे यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. आणि आता तुम्ही पाहताय ही परफ्यूम डिलिव्हरी होती, अगदी सुगंध दरबळला असेल नाकाकडे करुणेशच्या. आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना या वेळेला देखील बॅटच्या टोनला चेंडू स्पर्श झाला आणि आता कॅश प्राइज इथे मात्र देण्यात येईल. खुशाल खोत अर्थातच खड्डा, आणि त्यांनी आता बोट दाखवलंय सचिनजी दलाल साहेबांकडे. कॅश प्राइज त्यांना मिळणार या शंकात नाही.
अंबेजी डांगरे सर यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. बाबू बाबू यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये अमित डांगरे यांच्याकडून. फरदत बाद. आज पूर्ण कोळगाव मध्ये जल्लोष एकच होणार. गल्ली गल्लीमध्ये नाक्या नाक्यावरती चौका चौकावरती झेल कोणी स्वीकारलाय तर खुशाल खोत यांनी झेल स्वीकारलाय आणि कॅश प्राइज देखील मिळवलाय. खेळाडू 3 प्रकारचे असतात, हौशे गौशे आणि नवशे. त्यामधला हा खेळाडू खुशाल खोत तुम्ही पाहताय हा हौशी खेळाडू आहे. संघाची मॅच कुठेही असो तो आवर्जून उपस्थित असतो. संघाला कशाची गरज आहे, खेळाडूंना कशाची गरज आहे साधारण तो याचा आढावा घेत असतो. आणि आज कुळगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्याला देखील संधी मिळाली आहे. संधीचा सोनं तो देखील मैदानावरती करतोय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. यावेळेस फैजल आलेत नवीन खेळाडू. शेवटचा एक बॉल स्ट्रायकिंग वरती फैसल शेख. ओमकार शेवट देखील ओमकारनं गोड केलं आणि आता इथे सामना जिंकलाय. टीम निर्मा टायटन संघाने सामना जिंकलाय, त्यांचं अभिनंदन. आणि टीम आर्या इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं पुन्हा एकदा कौतुक. खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला. हार्ड लक स्वप्नील जाधव.